मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये आता चुरस वाढणार आहे। शिवसेना युबीटी महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढणार असल्याची सध्या माहिती मिळते। उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली आहे। नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। शिवसेना युबीटी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, 12:30 वाजता मातोश्रीवर बैठक बोलावलेली आहे उद्धव ठाकरे यांनी असं कळतंय। काय या संदर्भातला अधिकचा तपशील आहे? कारण महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक शिवसेना युबीटी लढवणार आहे असं कळतंय। कुठल्या प्रकारची ही खेळी सध्या केली जाते? मुंबईचा महापौर उपमहापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध होऊ नये याचीच काळजी सध्या शिवसेना ठाकरे गटाकडून घेतली जात असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच तयारीच्या दृष्टिकोनातून आजची बैठक देखील उद्धव ठाकरे यांनी बोलवलेली आहे आणि आज 12:30 वाजता या संदर्भातला निर्णय होईल की महापौर पदाची निवडणूक लढवायची की नाही। त्या संदर्भात सर्वच नगरसेवकांना 7 तारखेला देखील हजर राहण्यास सांगितलेलं आहे, कारण उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे आणि जवळपास महायुतीकडे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक जिंकण्यासाठीचं संख्याबळ स्पष्टपणे असल्याचं दिसून येतं आहे, परंतु बिनविरोध निवडणूक होऊ नये याचीच काळजी ही विरोधकांकडून घेतली जाते आणि त्यासाठी शिवसेना ठाकरे गट ही काँग्रेसची देखील मदत घेईल। मनसे तर सोबत असणार आहे आणि आपलं संख्याबळ जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल आणि त्याचबरोबर एक विरोधकांचा जो दबाव सत्ताधाऱ्यांवर असतो तो देखील प्रस्थापित करण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटांकडून होणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक तसंच इतर समित्यांच्या निवडणुका देखील लढवण्याचा प्रयत्न हा शिवसेना ठाकरेंचा असणार आहे। अगदी कृष्णात, या बातमीमध्ये तुम्ही माहिती दिली आहे, धन्यवाद।